तर आपण गारगाव गावामध्ये आलेले आहेत आणि आपण बघितलं की कशा प्रकारे हे सवासीन महिला आहेत तिकडल्या त्या चौक लिहायला शिकलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर चौक इथे लिहिलेले आहेत आणि हे चौक लिहायला शिकवलेले आहे सुचितानी आणि खूप खूप आभार सुचिता आणि सर्व ह्या सवासीन महिलांचे की ज्यांनी स्वतःहून सांगितलं का नाही आम्ही हे शिकू आणि ह्या गावामध्ये आम्ही यापुढे जेव्हा पण लग्न असेल तेव्हा विडा आम्ही घेऊ। स्वतः आम्ही आता गाव पंचामध्ये मागणी करणार आहे का या गावामध्ये आम्ही चौक लिहायला शिकलेले आहेत आणि यापुढे जर लग्न असेल तर आम्हीच चौक लिहू। आणि इथून मी गावकऱ्यांना पण विनंती करते की तुमच्या या गारगाव गावामध्ये चौक लिहायला सवासीन महिला शिकलेल्या आहेत आणि तुमच्या ह्या गावामध्ये धवलेरी आया पण आहे, त्यांनी त्यांच्या मनोगत सांगितलेलं आहे की आम्ही इथे गारगावला असून सुद्धा आम्हाला बाहेर विडे भेटतात पण गारगावमध्ये आम्हाला लग्न लावायला भेटत नाही। तर गारगावच्या गावकऱ्यांना विनंती आहे की तुमच्या गावामध्ये जेव्हा लग्न असेल तर तुम्ही धवलेरी आदिवासी परंपराने लग्न लावा आणि तुमच्या गावातली जी धवलेरी आहे तिची जी परंपरा आहे आपली जी परंपरा आहे त्यांचे जे ज्ञान आहे मौखिक ज्ञान हे टिकवा, कारण हे राहिलं तर आपण राहणार आहे आदिवासी म्हणून। तर गावकऱ्यांना विनंती आहे माझी की यापुढे लग्न असेल तर धवलेरीचे हातून आणि चौक लिहायचे असेल तर सवासीन महिलांच्या हातून लिहून घ्या। आणि खूप खूप आभार सर्व सवासीन महिलांच्या मुलींच्या आणि सुचिताच्या की सुचिताची मेहनत आहे ती इथे दिसत आहे। खूप खूप धन्यवाद। जोहार। जय आदिवासी। जय आदिवासी।